अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयाच्या परिसरामध्ये रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाकडून दोघांना मारहाण झाल्यानंतर या प्रकरणाची रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी गंभीर दखल घेतली असून मारहाणीचं कारण शोधण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे। सीसीटीव्ही फुटेज तपासून नेमका हा प्रकार का घडला याचा तपास ही समिती करणार आहे। स्वराती रुग्णालयाच्या परिसरात किरकोळ कारणावरून सुरक्षा रक्षक आणि ऑटो चालक यांच्यामध्ये बाचाबाची झाली। यावेळी ॲडव्होकेट इस्माईल गवळी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता सुरक्षा रक्षकांनी संयम सोडून दोघांनाही लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली। या घटनेमध्ये दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर याच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी एक समिती नेमली आहे। कर्मचारी या ठिकाणी सुरक्षेसाठी ठेवले का लोकांवर हल्ला करण्यासाठी ठेवले हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचा शहर अध्यक्ष आणि सामाजिक कार्य या ठिकाणी करतो। नेहमी आम्ही हॉस्पिटॅलिटीमध्ये डीन साहेबाशी चर्चा करून अनेक वेळा प्रश्न तो सोडवण्याचा प्रयत्न केला। एक ऑटोवाला आहे गवळीपुऱ्यातला, त्याला बेदरकार हे कोंडून मारत होते। माझं म्हणणं होतं जर ते चुकलं असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी। कायदा सुव्यवस्थेचा ह्या सरकारी दवाखान्यामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे। मी डीन धपाटे साहेबांना 3-4 कॉल केलेले आहेत। ते या घटनास्थळावर येण्यासाठी तयार नाही आणि त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिलेली आहेत। म्हणून मी आमच्या जिल्ह्याचे सन्माननीय खासदार यांचे संपर्क केला, आमचे तालुकाध्यक्ष अमर भैया यांचे संपर्क केला आणि आमचे जेवढे लोक आहेत त्यांचे संपर्क केलेला आहे। आता यापुढं ज्या लोकांनी बळाचा वापर कायदेशीरपणे केलेला आहे त्यांच्या विरोधात कारवाई व्हावी ही मागणी मी लावून धरणार आहे।